नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरती 2024 मागे विचारले गेलेले अति महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। आणि मित्रांनो, हेच क्वेश्चन तुम्हाला जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, दारूबंदी पोलीस भरती, ग्रामसेवक भरती आणि महाराष्ट्रातील इतर कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये 100% विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मुंबई विधान परिषदेची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? मुंबई विधान परिषदेची स्थापना ही कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 1935च्या कायद्यानुसार मुंबई विधान परिषदेची स्थापना ही झाली आहे। नेक्स्ट, लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारणारा देश पुढीलपैकी कोण आहे? लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारणारा देश पुढीलप्रमाणे आहे, ते कोण आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे स्वीडन। तर स्वीडन हा देश आहे ज्याने लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारणारा देश आहे। नेक्स्ट, जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते। जनहित याचिका ही राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते। तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे कलम 32 आणि 226 या दोन्ही कलमानुसार जनहित याचिका ही दाखल करता येते। नेक्स्ट क्वेश्चन, संसदेत नागरिकत्व कायदा केव्हा संमत झाला किंवा केला? संसदेत नागरिकत्व कायदा हा केव्हा संमत केला? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 1955ला संसदेत नागरिकत्व कायदा हा संमत करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन, सामान्यपणे संघराज्य पद्धतीला विधिमंडळ असते। सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे द्विगृही। नेक्स्ट, प्रश्न, केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली आहे? प्रश्न, केंद्राकडून राज्याकडे निर्देश देण्याची कल्पना ही आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 1935चा भारत सरकारचा कायदा। नेक्स्ट, भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे कधी स्थापन करण्यात आली? भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे कधी स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 1687 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन करण्यात आली। नेक्स्ट, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्षी झाली? जिल्हाधिकारी पदाची निर्मिती ही भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 1907 मध्ये जिल्हाधिकारी पदाची निर्मिती ही भारतामध्ये झाली। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 1974 मध्ये महाराष्ट्र जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात ही झाली। नेक्स्ट, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन हे प्रामुख्याने होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चुनखडीचे उत्पादने होते। नेक्स्ट, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे?
महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना हा कोठे आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या जिल्ह्यातील अकलोली हे औषधी गुणधर्म असलेला गरम पाण्याचा झरा आहे? कोणत्या जिल्ह्यातील अकलोली हे औषधी गुणधर्म असलेला गरम पाण्याचा झरा आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन, काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे भीमा नदीच्या उपनद्या ह्या काटेपूर्णा व नळगंगा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यात येत नाही? खालीलपैकी कोणता किल्ला आहे जो सातारा या जिल्ह्यामध्ये येत नाही? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे मकरंदगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्यांचा भाग समजला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा आहे जो लाल पट्ट्यांचा भाग समजला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे गोंदिया हा जिल्हा आहे जो लाल पट्ट्यांचा भाग हा समजला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली. नेक्स्ट क्वेश्चन, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? दर्पण हे पत्र 1832 मध्ये कोणी सुरू केले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र 1832 साली मुंबई येथे सुरू केले. नेक्स्ट, मालदीप बेटे खालीलपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस बसलेले आहे? मालदीप बेटे हे खालीलपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस बसलेले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे लक्षद्वीप. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे श्वेत रक्तकणिका यांना रक्तातील पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश हा मध्य कोकणामध्ये होत नाही? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे उल्हास. नेक्स्ट क्वेश्चन, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश हा कोणता आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे म्यानमार हा देश मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यशवंतगड किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे रत्नागिरी या तालुक्यात यशवंतगड हा किल्ला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील नाही? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे रणथंबोर हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही. नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना टिंबटिंबमध्ये स्थापन झाली. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना टिंबटिंबमध्ये स्थापन झाली. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 1980ला अखिल भारतीय जनवादी महिला संघटना स्थापन झाली. नेक्स्ट क्वेश्चन, येलदरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे पूर्णा. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे उर्वेश कोठारी हे सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? भारतात
सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन हे कोणत्या ठिकाणी होते, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे अंकलेश्वर या ठिकाणी भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात जास्त आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? सर्वात जास्त आशिया कप हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे भारत या देशाने सर्वात जास्त आशिया कप हा जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोकणात खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाची वने आढळतात? कोकणात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही आढळतात, तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित या प्रकारची वने कोकणामध्ये आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन, तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ हा ओळखायचा आहे. तिचे जीवन हे उदास झाले या वाक्यातील काळ ओळखायचा आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे हे वाक्य पूर्ण भूतकाळ होईल. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन हा कधी साजरा केला जातो, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, पोर्तुगीज कोणत्या सालापर्यंत भारतात होते? पोर्तुगीज कोणत्या सालापर्यंत भारतामध्ये होते, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 1961 पर्यंत पोर्तुगीज हे भारतात होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठे आहेत? खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठे आहेत, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 4 विद्यापीठे हे महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे आहेत. नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती ठरली? क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ही कोणती ठरली आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे पुणे महानगरपालिका ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या टिंब एवढी आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या ही टिंब एवढी आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 288 एवढी आहे, जी महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम MTS म्हणजे ॲप्लिकेशन विकसित करणारे पहिले राज्य कोणते, तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? भारतामध्ये दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते, तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री साक्षरता जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री साक्षरता जिल्हा कोणता आहे, तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे नंदुरबार हा जिल्हा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला असेच प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.